चोपड्यात 70 गोवंश पळवल्याचा आरोप, FIRची मागणी, 12 गोवंश ताब्यात, दगडफेक झाली नाही अण्णासाहेब. चोपडा शहरातील KGN कॉलनी येथे कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेले 70 गोवंश पळवून नेल्याची तक्रार मानद प्राणी कल्याण अधिकारी आदित्य विजय माळी यांनी चोपडा शहर पोलीस स्टेशनला केली आहे. या प्रकरणी FIR दाखल करावी, अशी मागणी त्यांनी पोलीस निरीक्षकांकडे अर्जाद्वारे केली आहे. दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या अर्जात माळी यांनी म्हटले आहे की KGN कॉलनी येथे कत्तलीसाठी 70 गोवंश बांधलेले होते. पोलीस प्रशासनाच्या समोरच काही लोकांनी ते गोवंश पळवून नेले. यावेळी पोलीस प्रशासनावर व गोरक्षकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. घटनेचा व्हिडिओ व GPS प्रणालीसह फोटो पुरावा म्हणून आपल्याकडे उपलब्ध असल्याचे अर्जात नमूद केले आहे. चोपड्यात यापूर्वीही अशा घटना घडल्या असून वारंवार तक्रार करूनही योग्य दखल घेतली जात नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. गोवंश पळवणाऱ्यांवर व त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे. पळवून नेलेले गोवंश कायदेशीररित्या गोशाळेत जमा करावेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर हिंदू जनजागृती समितीच्या वतीने रोहित दादा निकम यांनी गोतस्करांवर योग्य ती कारवाई करण्यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोळप यांना निवेदन दिले. यावेळी गजेंद्र जयस्वाल, अनिल वानखेडे, प्रवीण जैन यांच्यासह असंख्य गोरक्षक या मांडून पोलीस स्टेशन येथे होते व हिंदू जनजागृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. याबाबत पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोळप यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की आतापर्यंत 12 गोवंश ताब्यात घेण्यात आले आहेत. तसेच कुठल्याही प्रकारे गोरक्षकांवर दगडफेक झाली नसल्याचे सांगत त्यांनी हल्ल्याच्या आरोपांचे खंडन केले आहे. महाराष्ट्र गौरव न्यूज करिता मुख्य संपादक विनायक पाटील, चोपडा, जिल्हा जळगाव. अवैधरित्या फार मोठ्या प्रमाणात गहू तस्करी होते आणि काही दिवसांपूर्वी गौमासे एक प्रकरण आढळून आलं. हा अतिशय संवेदनशील विषय आहे. वारंवार कंप्लेंट करून देखील प्रशासन थंड असल्यामुळे आम्ही आता प्रशासनाकडे, DYSP साहेबांकडे, SP साहेबांकडे, मी उद्या मुंबईला जाणार आहे, गृहमंत्री साहेबांना देखील आम्ही भेटणार आहे. अशा पद्धतीने गौमातेचा जर का कोणी हे तस्कर कत्तलखान्यामध्ये नेत असतील आणि त्याच्यावर ॲक्शन होणार नसेल तर उद्या उठून फार मोठं आम्ही इथं आंदोलन उभं करू. त्यांना जे कोणी इथं पाठीशी घालतायत त्यांना आजच आम्ही इशारा करतो की त्यांनी इथं परत गौतस्करी या विषयामध्ये हिंदू धर्माची कुठलीही अस्मिता ही दुखावेल अशा पद्धतीने काम करू नये आणि यांचे जे छुपे जे कोणी यांचे हस्तक असतील किंवा या गौतस्करांचे कोणी त्यांचे पोशिंदे असतील त्यांनी ताबडतोब त्यांच्या कारवाई थांबवावे असंच मी आवाहन करतो. आणि या संदर्भात आज मी DYSP साहेबांना भेटलो आणि ह्याच्या पुढे हा इशारा सगळ्या हिंदू समाजाचा, सकल समाजाकडून मी देतो की ह्याच्या पुढे हे जर का दिसलं तर स्वतः हिंदू समाज हा रस्त्यावरती उतरेल. आम्ही नाकेबंदी करू, आम्ही पोलिसांना दाखवू की कुठे काय चालू आहे. त्यासाठी आज हे निवेदन देण्यासाठी आम्ही इथं सगळे जमलो. आज सकाळी गोरक्षकांना काही माहिती मिळाली होती की KGN कॉलनीत कत्तलीसाठी काही जनावरं आणलेली आहे. त्या ठिकाणी पोलीस स्टाफ आणि हे सगळे गेले होते आणि त्या ठिकाणी जी जनावरे होती ती पाळीव होती की कत्तलीसाठी होती याची खात्री नसल्यामुळं ती खात्री करून कारवाई करायची होती. तोपर्यंत सर्व गोरक्षक तिथं पोलीस स्टेशनला जमले आणि त्यांनी ताबडतोब ते गोरक्षक गोवंश गोशाळेत दाखल करा अशी मागणी केली. त्यासाठी ते आग्रह केले. काही लोकांनी त्यांच्यावर दगडफेक केली असल्याचंही म्हटलं जातं. हां, दगडफेक केली त्यांच्यावर, पोलिसांवर आणि नाही, गोरक्षकांवर. पोलीस होते सोबत, दगडफेक वगैरे काय केली नाही. त्यांनी बाहेर आरोप केले की आमच्यावर दगडफेक करण्यात आली. तसं काय नाही. बरं, आतापर्यंत किती गोरक्षक हस्तगत करण्यात आले? आतापर्यंत किती? 12. त्यांची अजून एक आरोप होता की आपल्या चोपडा पोलीस स्टेशनचे जे PI आहेत त्यांनी त्यांच्यासोबत सगळं विचित्र व्यवहार करत त्यांना धमकी दिली की बाबा तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते. नाही, असं काही नाही. CCTV आहेत आपल्याकडं, CCTV सगळं आहे.